बोगस पद्धतीने चालतो, कम्प्लिटली बोगस. आम्ही कमिटीने असं सर्व ठरवलं की सर्व आश्रमशाळांवर कारवाई करावी. ह्या अनुदान लाटण्याच्या पापामध्ये असलेले सर्व अधिकारी आम्ही आजच सांगतो की आम्ही याची सर्वांची साक्ष घेतोय आणि जर गरज पडली तर आम्ही यांना सस्पेंड सुद्धा करतोय. हा आपल्याला शब्द देतो. संस्था चालक स्वतःच, संस्था चालक मुख्याध्यापक स्वतःच, त्याच्यानंतर संस्था चालकची बायको तिथे शिक्षिका, ती बिचारी कधीच आली नाही, त्याच दिवशी आली. सगळे नातेवाईक शिक्षक. मला असं वाटतं की आम्ही कमिटीने असं सर्व ठरवलं की सर्वच आश्रमशाळेवर कारवाई करावी. ह्या विचारात आम्ही आहोत. कारण ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांचे हाल बघितले, विद्यार्थ्यांना झोपायला खाली छोटीशी चादर ती इतकी पतली, विद्यार्थ्यांना हॉस्टेल नाही, म्हणजे अक्षरशः ह्या आश्रमशाळेच्या संस्था चालकांना मदत करणे म्हणजे आपण पाप करणे. कायदा ठीक आहे, परंतु पाप करणे असंच या ठिकाणी आम्हाला नक्कीच जाणवलं. मला असं वाटतं की दुर्दैवाने सोलापूर इतकं सुंदर शहर आहे, नावाजलेलं शहर आहे. या जिल्ह्याला मला वाटतं परमेश्वराचा देवाचा वारसा आहे आणि याच्यामध्ये पांडुरंगाचा वारसा आहे. हा सर्वच पांडुरंग आहेत, आपल्या स्वामी समर्थ आहेत, सिद्धेश्वर आहेत, सर्वच म्हणजे खूप मोठा वारसा आहे. मला वाटतं आमच्या नाशिक इतकाच मोठा वारसा या जिल्ह्याला लाभलेला आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये इतकं मोठं पाप हे संस्था चालक करतात. परंतु आमची समिती नक्कीच यांना धडा शिकवेल आणि तशी जर वेळ आली तर या सर्व संस्था चालकांवर, संस्थांवर आम्ही प्रशासक नेमू. ते अधिकार आम्हाला हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना करू.